नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. स्वप्न बघायला कोणाला नाही आवडत. सगळेच जण आपल्यापैकी स्वप्न बघतच असतात आणि सकाळी उठल्यानंतर आपल्यापुढे दोन पर्याय असतात. एक म्हणजे झालेल्या स्वप्नाचा विचार करत बसणं आणि दुसरा म्हणजे स्वप्नपूर्तीसाठी अथक परिश्रम घेणं. आपल्यापैकी काही सखी उद्योजिका होण्याचंही स्वप्न बघत असतील. यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर व्यवसायात हृदय आणि हृदयात व्यवसाय असायला हवा असा विचार थॉमस वॅटसन यांनी मांडलाय. अशा पद्धतीने काम करून यशस्वी उद्योजिका होणाऱ्या सखी या खरंच दुर्मिळ आहेत. नक्की यशस्वी उद्योजक कसं व्हायचं, त्यासाठी कुठले गुण आवश्यक आहेत ह्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच ना. हेच जाणून घेण्यासाठी आजचा आपला विषय पाहूयात. आजचा विषय काय ते? आजचा विषय आहे फोर्ब्सच्या यादीतील उद्योगिनी आर्या तावरे. या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी खुद्द आर्या आज इथे आली आहे. नमस्कार आर्या. कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत करते. आर्याची ओळख करून द्यायची म्हणजे ब्रिटिशांनी जवळजवळ 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्याच इंग्लंड बरोबर संपूर्ण युरोपात 100 कोटींचं कर्ज देणारी हीच तरुणी आर्या तावरे. त्याचबरोबरीने सांगायचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील 30 अंडर 30 फायनान्स युरोप 2022च्या फोर्ब्सच्या यादीत झळकलेली ही नवयुवती आर्या तावरे. मूळची महाराष्ट्र कन्या, लंडन स्थित युवा उद्योजक आर्या तावरे अवघ्या 22व्या वर्षी स्टार्टअप सुरू करून फ्युचर ब्रिक्स ही युरोपमधली कंपनी CEO पदी त्या सांभाळत आहेत आणि त्याच त्याच्या संस्थापक सुद्धा आहेत. 12वी पर्यंत शिक्षण त्यांनी पुण्यातून पूर्ण केलं आणि त्यानंतर लंडनमधून अर्बन प्लॅनिंग या विषयात पदवीसुद्धा संपादन केली. आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांचा गौरव होत आहे आणि खरंच हे आपल्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. नक्की हा प्रवास कसा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा त्यांचं कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. धन्यवाद. खूप छान वाटतंय कार्यक्रमावर येऊन. नक्कीच मला तर हा प्रवास जाणून घ्यायचा आहे आणि त्यामुळे माझ्या मनातले प्रश्न मी नक्कीच तुला विचारणार आहे. आर्या, मला अगदी सुरुवातीलाच हा प्रश्न विचारायचा आहे की फोर्ब्सच्या यादीत तुझं नाव झळकलंय ही खूपच कौतुकाची आणि गौरवाची गोष्ट आहे. पण त्याच यशस्वी उद्योजिकेचं बालपण नेमकं कसं होतं, आपण इथून कार्यक्रमाला सुरुवात करू. काय सांगशील? माझा जन्म पुण्यात झाला, तुम्ही जसं म्हणाला, आणि मूळचं गाव बारामती आमचं. माझे वडील माळेगावचे आणि आई पिंपरीची. त्यामुळे आम्ही सुट्टीत, उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथेच असायचो बारामतीवर. शेतात खूप फिरायचो, पुस्तकं भरपूर वाचायचो, पक्ष्या प्राण्यांबरोबर खेळायचो. तर असंच एकदम सुंदर आमचं बालपण गेलं. आणि पुस्तकांचा छंद खूप माझ्या वडिलांमुळे आला. तर ते पहिले उद्योजक होते आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये. तर त्याच स्टोऱ्या आम्हाला ऐकायला मिळायच्या, त्यांच्यावर फिरायला मिळायचं आणि एक निसर्गाशी पण खूप कनेक्ट होता. आणि फॉर्मल एज्युकेशनपेक्षा वाचन करता का, तुम्हाला सायकल चालवता येते का, पोहायला येते का, याच्यावर जास्त इम्पॉर्टन्स दिला होता घरात. त्यामुळे खूप सुंदर असं बालपण गेलं. उन्हाळ्याचे पूर्ण सुट्टी, सगळ्या सुट्ट्या आम्ही बारामतीत आमच्या शेताच्या घरावर घालवल्या. क्या बात आहे. मला वाटतं खरंच आपण म्हणतो की बालपण देगा देवा. तुझंही बालपण असंच गेलं आहे मराठमोळ्या मातीत. तू म्हणालीस तसं की मी त्या प्रश्नांकडे पुढे येणार आहे. वाचनाचा छंद आणि या गोष्टी तुलाही लागल्या. तर मला हेच विचारायचं आहे की साधारण तुझं प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमातून झालं.
आज असं आपल्याला चित्र बघायला मिळतं की फक्त इंग्रजी येत असेल तरच पुढे जाता येतं, पण तुझा जो बेस आहे, पाया आहे, तो मराठी माध्यमातून झाला आणि तू म्हणालीस तसं, तर त्याचा कसा तुला फायदा झाला? हो. आमच्या घरी नेहमी मराठी भाषेला खूप इम्पॉर्टन्स दिला आणि माझं 7वी मी अभिनव मराठी मीडियममध्ये पुण्यात होते. आणि भाषेला असं खूप कौतुक नव्हतं. इंग्लिश ही इंटरनॅशनल भाषा आहे, तर ती कधी ना कधी शिकणारच होतो. त्यामुळे त्याचा कधी भाषेचा कधी बाऊ नाही केला घरात. आणि मराठी महाराष्ट्रातून आहे, ज्या मातीत तुमचा जन्म झाला आहे, त्या भाषेत शिकावं असे वडिलांची इच्छा होती. आणि त्यामुळे असं मराठीत शिकले. भूगोल, इतिहास हे सगळे पूर्ण सब्जेक्ट आहेत. तर ते ते एक मराठीत शिकण्याचा पण एक आनंद वेगळाच होता. आणि जसं पुढचं एज्युकेशन झालं तसं इंग्लिश शिकायला मिळालंच. त्यामुळे इंग्लिशचं असं कधीच असं कौतुक नव्हतं. बिकॉज कुठलीही भाषा असू दे, स्पॅनिश असू दे का इंग्लिश असू दे, ते कधी कुठल्याही स्टेजला तुम्हाला आयुष्यात शिकता येतं. त्यामुळे मला खूप आनंद आहे की मी मराठी मीडियममध्ये मला घातलं आणि ही आयडिओलॉजी एक फॉलो केली आणि शिकायला पण मिळालं. क्या बात आहे! मला वाटतं तू इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आम्हाला सांगितलास, की तू भाषेच्या बाबतीत बाऊ केला नाहीत आणि वडिलांच्या इच्छेखातर होईना तुझं खूप पहिलं शिक्षण सगळं मराठी माध्यमातून झालं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हरकत नाही. एक यशस्वी उद्योजिका आपल्यासमोर बसली आणि खुद्द तीच आपल्याला हे सांगते आहे. म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही. मला आर्या तुला असं विचारायचं आहे, की तुला टेनिसची आवड सुद्धा होती खेळांमध्ये आणि वाचनाचा छंद होता. तर या दोघांविषयी तू काय सांगशील? याचा तुझ्या उद्योजिकेच्या प्रवासात तुला कसा उपयोग होतोय आजसुद्धा? अम, वाचनावर खूप आमच्या घरी इम्पॉर्टन्स दिला. कारण की फॉर्मल एज्युकेशनपेक्षा तुम्ही कुठल्या वेगळ्या विषयांवर तुम्ही वाचू शकता. तर त्याच्यामुळे खूप एक्सपोजर मिळालं. कारण की तुम्ही जेव्हा वाचता, तेव्हा तुम्ही तुमच्या दुसऱ्या दुनियेत तुम्ही जाऊ शकता, जिथे बसलाय तिथून. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर, लोकांवर काय चाललंय जगात याची खूप प्रचंड माहिती मिळते आणि एक इमॅजिनेशन पण तयार करता जेव्हा तुम्ही वाचता. त्या वाचनाचा अत्यंत उपयोग झाला. एक ग्रास्पिंग पॉवर येते, एक मेमरी फॉर्म होते आणि एक ॲनालिटिकल स्किल्स पण येतात. आणि खूप खेळ खेळलो, फुटबॉल खेळायचो, टेनिस खेळायचो. त्याच्यामुळे एक खेळाडूची वृत्ती असते, जे माइंडसेट असतो, की कधी तुम्ही कुठलाही गेम तुम्ही जरी जिंकला तरी पुढच्या दिवशी प्रॅक्टिसला जाता, हारला तरी तुम्ही पुढच्या प्रॅक्टिसला जाता. तो हा जो माइंडसेट आला तो खेळ खेळायला लहानपणापासून खूप खेळायचो आम्ही. शेतार खेळायचो, पुण्यात पण असल्यामुळे टेनिस पण खेळायचो. असे वेगवेगळे खेळामुळे तो एक स्पोर्ट्समनशिपचा एक माइंडसेट आला. सो त्याचा आज पण खूप उपयोग होतो. कारण की त्याचे हे सगळे रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स असतात. नवीन कुठला विषय माहिती नसेल तर त्याच्यावर पुस्तकं बघणं, वाचणं, व्हिडिओज बघणं, तो तो एक रिसर्चचा पण एक माइंडसेट आहे. अ, आज आता तू युरोपमध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा हे वाचन कसं काय जोपासतेस? आत्ता हे काम करताना तुझ्या वाचनाचा किती वेळ असतो साधारण? काय सांगशील याविषयी? माझ्यासाठी वाचन खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली ते मेडिटेशनसारखं आहे. तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा एका दुसऱ्या दुनियेत जाता. त्या विषयाचा तुम्हाला अभ्यास येतो आणि त्यामुळे वाचन माझ्यासाठी एक मेडिटेशन आहे. सो मी महिन्यातून एक पुस्तक तरी नक्की कंप्लीट करते. मला वाटतं आजच्या तरुण पिढीला हा खूप मोठा संदेश आहे. वाचाल तर वाचाल ही जी म्हण आहे ती तू खऱ्या अर्थाने सार्थ ठरवतेस असं वाटतं आणि खरंच वाचनाचं महत्त्व तुझ्या तोंडून ऐकताना छान वाटतंय. मला असं विचारायचं आहे की फोर्ब्सच्या यादीमध्ये तुझं जे नाव आलं, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुद्धा तुझ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट होती. तर तुला हा अनुभव कसा आम्हाला काय सांगावसं वाटतं याविषयी? नाही डेफिनेटली जेव्हा तुमचं काम रेकग्नाईज होतं, तेव्हा तर खूप छान वाटतं. कारण की तिकडे जाऊन अ, आंतरराष्ट्रीय तळावर जाऊन, लंडनमध्ये जाऊन इतक्या ग्रॅज्युएट झाल्यानंतरच मी माझा बिझनेस चालू केला, व्यवसाय चालू केला. त्यामुळे खूप हर्डल्स होते सुरुवातीला, खूप कष्ट करायला लागले, खूप नकार ऐकले. तर हे करत, करत, करत जिथपर्यंत आम्ही आलो आहोत कंपनीला घेऊन, त्याच्यानंतर जे तुम्हाला फोर्ब्स यादीत रेकग्निशन मिळतं आणि त्याच्यामुळे जे महाराष्ट्रातून रेकग्निशन मिळालं आहे, तर त्यामुळे खूप छान वाटतं आणि असेच आपले महाराष्ट्रातून उद्योजक निर्माण व्हावेत. तर त्याच्यासाठी सुद्धा खूप प्रेरणा वाटते आणि खूप खूप इन्स्पायरिंग पण वाटतं. क्या बात है! एक उद्योजक आम्हाला सांगते आणि खरंच फोर्ब्सच्या यादीमुळे आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालं, की अशा पद्धतीचे उद्योजक आपल्याहीकडे तयार होतील. हेच विचारताना असं वाटतं, की एक उद्योजक म्हणून पुढे यायचं असेल, तर साधारण आपल्या अंगी कुठले गुण असायला हवेत, असं तुला वाटतं? उद्योजक होण्यासाठी तुम्हाला
एक आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे, की तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज येत असतील, तर मग ते एक प्रोसेस असते, की तुम्ही व्हॅलिडेट करा त्या आयडियाला जाऊन. बघा, की खरंच त्या मार्केटमध्ये गॅप आहे का? रिसर्च करा, नंबर्स बघा आणि त्याच्यानंतर विजन एक तुम्हाला लागतं आणि मोस्ट इम्पॉर्टंटली महत्त्वाची गोष्ट आहे, की आत्मविश्वास स्वतः लागतो. कारण की सुरुवातीला तुम्हाला सगळेच होकार नाही मिळत. त्यामुळे तुम्हाला खूप कन्विन्स करावं लागतं लोकांना, खूप लोकांशी बोलावं लागतं. तर त्याच्यासाठी आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. जे डोंट गिव्ह अप ॲटिट्यूड आहे, की नाही ऐकायचं आणि पुढे जायचं किंवा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम, फीडबॅक घेण्याचे जो माइंडसेट आहे ते पण लागतं. तर या 2-3 गुण खूप महत्त्वाचे आहेत आणि हे असले की मग तुम्ही एक्झिक्युशन पण करू शकता जर राईट माइंडसेट असेल तर. आत्ताच तू म्हणालीस की खरंच की बरेच अडथळे आले, अडचणी आल्या. वयाच्या 17व्या वर्षी ज्यावेळेला तू इथून लंडनमध्ये गेलीस, तर साधारण कोणत्या-कोणत्या अडचणींचा तुला सामना करायला लागला आणि मग पुढे यायला लागलं? त्या अडचणी कुठल्या होत्या? तर मी 12वी नंतर शिकायला गेले, तेव्हा खूप एक्सपोजर मिळालं. लंडन असा शहर आहे, की तिथे वेगवेगळ्या देशातून तुम्हाला लोकं भेटायला मिळतात. ज्या कंट्रीची नावं पण देशांची नावं पण नाही ऐकली, त्या देशांच्या लोकांना मिळायला मिळतं. सो तिकडचं कल्चर ॲडजस्ट करणं ते सगळं इंटरेस्टिंग होतं आणि मग त्यातून आपली आयडेंटिटी कशी फॉर्म करायची किंवा आपला शोध कसा घ्यायचा. वयाच्या इतक्या लवकर मी 17-17.5 वर्ष गेल्यामुळे त्यामुळे स्वतःचा एक शोध, की तिथेच माझं एक ॲडल्टहूड तिकडे मी ग्रो अप झाले असं म्हणता येईल. तर तो स्वतःचा शोध कसा घ्यायचा, कसं बाकीचे कल्चर असतात त्यांच्याशी इंटरॅक्ट कसं करायचं आणि शेवटी कळतं की ॲक्च्युली सगळे माणसं ते माणूसच असतं. तुम्ही कुठल्या देशातून आहात, तर ते पण एक रिअलायझेशन होतं. क्या बात आहे! वैश्विक स्तर म्हटल्यानंतर कुठलेही तिथे भेदभाव नसतात. माणूस तो माणूस आहे आणि अडचणींचा सामना करतच पुढे जायचं आहे. तुझ्याशी अजूनही गप्पा मारणारे, अनेक प्रश्न विचारणारे, पण इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. आपण गप्पा मारतोय फोर्ब्स यादीत चमकलेली आर्या तावरे यांच्याशी. आर्या, आपण मगाशी बोलत होतो, तुझं बालपण तू आम्हाला सांगितलंस, कशा पद्धतीच्या अडचणी होत्या ते सांगितलंस. आत्ता आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आधी आपण घेऊया. रवींद्र गुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. मी रवींद्र नमस्कार. कुडाळकर जळगाववरून बोलतोय. बोला. खरं तर आर्या मॅडम आपल्याला अभिनंदन करतो मी. धन्यवाद. फोर्ब्सच्या यादीमधील एक तुम्ही यशस्वी उद्योगिनी आहात आणि मला याचाही अभिमान आहे की तुम्ही बारामतीसारख्या ग्रामीण भागातून आलेला आहात. आम्ही सुद्धा प्रॉपर आमच्या वडिलांचं आणि काकांचं जे गाव आहे माळेगावचे शेजारी वडगाव निंबाळकर, त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला. माझे 3 प्रश्न आहेत आर्याजी आपल्याला. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की बारामती सारखे मराठी मातीत ग्रामीण भाग, ग्रामीण संस्कार आणि ग्रामीण वातावरण, या वातावरणाचा सकारात्मक फायदा तुम्हाला यशस्वी उद्योगिनी होण्याच्या दृष्टीने कसा झाला, पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की तुम्ही आणखी पुढे जाल एक उद्योजक म्हणून, पण आपण समाजाला काही देणं लागतो, या दृष्टीने समाजासाठी देखील काही सेवा करण्याच्या दृष्टीने तुमचे काही विचार आहेत का? आणि तिसरा प्रश्न असा की तुमच्या मनामध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून कुणीच एक मान्यवर उद्योजक असेल, तसं स्वप्न तुमचं असेल, तर तसं काय तुमच्या काय कल्पना? त्यांनी 3 प्रश्न विचारलेत आणि छान प्रश्न विचारलेत. त्यांचा पहिला प्रश्न होता, की ग्रामीण वातावरणाचा सकारात्मक असा काही उपयोग झाला का उद्योजिका होण्याच्या दृष्टीने? काय सांगशील? हो, आय थिंक निसर्गाच्या जवळ तुम्ही जितकं असाल, तेवढं तुमचं माइंड सेंटर असतं. सो मला नेहमी ते एक सेंटर जो असतो तो म्हणतो, मनाचा जो बॅलन्स असतो, तो नेहमी मला निसर्गात जाऊनच मिळतो आणि बारामतीत आमच्या शेताच्या घरावर जेवढा मी वेळ स्पेंड केला, जेव्हा स्वतःबरोबर पण जेवढा वेळ स्पेंड केला, तर एक तो जो सेंटर बॅलन्स आला, तो मला तिथून आला आणि तो सुद्धा पण मी कॅरी करते. आत्तासुद्धा जेव्हा मी येते भारतात, तेव्हा पण आम्ही शेताच्या घरात जाऊनच तिकडचं जेवण खाल्ल्यापेक्षा चैन नाही मिळत. तर त्यामुळे तो एक खूप कनेक्ट महत्त्वाचा आहे तुमच्या रूटशी. तुम्ही कुठून आला. जरी मायग्रेट झाले आम्ही बारामतीवरून, माझे वडील आले बारामतीवरून पुण्यात, तर आम्ही सेकंड जनरेशन असलो, तरी ते शेतात जाण्यामुळे तो जे रूटशी कनेक्ट आहे आपला, तर त्याने खूप प्रचंड एक आयडेंटिटी फॉर्म करायला खूप
खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा मला फायदा झाला. क्या बात आहे. ती मातीशी जुळलेली नाळ मला वाटतं तुला अजूनही फायद्यात येते. दुसरा त्यांनी विचारलेला प्रश्न की एक आपण समाजाचं देणं लागतो. तर एक उद्योजिकेचा प्रवास तुझा घडतोच आहे. तर तू समाजासाठी काय करायची तुझी इच्छा आहे? खूप करायचं आहे तर खूप करायचं आहे, कारण की ते फॉरवर्ड कसं करायचं, तुम्ही जे अचीव करता, म्हणजे मी ते नेहमी बिलीव्ह केलं आहे की तुम्ही जे अचीव करता ते तुम्ही परत द्यायचं किंवा पुढे न्यायचं. सो जे अस्पायरिंग जे उद्योजक आहेत त्यांना मला मदत करायची आहे आणि स्पेशली रूट्समध्ये आमचे परत गावाकडे जाऊन आपल्याला तिकडे काय करता येईल तर त्याच्यामध्ये पण खूप इंटरेस्ट आहे. कालच आम्ही गेलेलो बारामतीला आणि तिकडे ॲग्रोटेकचे स्टार्टअप्स आहेत खूप शादानगरच्या इकडे, तर तिथे आम्ही व्हिजिट केलं. तर तिकडे पण बघून मला प्रेरणा आली की आपण अस्पायरिंग ऑन्ट्रप्रिनरसाठी काहीतरी करायला पाहिजे आणि ते जर निसर्गाच्या जवळ असेल, आपल्या ॲग्रिकल्चरसाठी असेल तर अतिउत्तम. क्या बात आहे. खूप छान मला वाटतं तुझ्या संकल्पना आहेत. आणि त्यांनी तिसरा विचारलेला प्रश्न की तुझ्यासाठी आदर्श उद्योजक ही जी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, ती नेमकी काय आहे? आदर्शिक उद्योजक म्हणजे आपण आपलं काम नेकपणे करावं, स्वतःशी ऑनेस्ट राहावं आणि तुमची जर्नीला तुम्ही फॉलो करा, काम करो फल बाद में. तो प्रोसेसवर फोकस करा फळापेक्षा. तर माझ्यासाठी ही एक इम्पॉर्टंट आयडिओलॉजी आहे. क्या बात आहे. खूप छान. आर्या, तुला असं विचारायचं आहे की 17व्या वर्षी तू तिथे गेलीस, तू शिक्षणही पूर्ण केलंस, पण त्यानंतर नोकरी करावी असं का नाही वाटलं तुला? उद्योजकच व्हावं हा का विचार मनात आला? ॲक्च्युली त्याचं क्रेडिट माझ्या वडिलांना द्यायला आवडेल. तर अख्खं आमची पूर्ण परिवार हे बारामतीतून माळेगावातून होतं आणि सगळेच शेतकरी होते. तर त्यांनी ठरवलं माझ्या वडिलांनी की नाही, मला आता पुण्यात जायचं आहे, मला सिव्हिल करायचं आहे. आणि तिथून मग त्यांनी सरकारी नोकरी पण केली आणि मग त्यांनी उद्योजक व्हायचं ठरवलं. सो त्यांनी जी झेप घेतली आणि ते त्यांचे हे सगळं स्ट्रगल्स, एफर्ट, सक्सेस बघून मग मला इन्स्पायर झालं. तर त्यामुळे लहानपणापासूनच आम्हाला माहिती होतं की स्वतःसाठी काम करायचं, उद्योजक व्हायचं. तर त्यामुळे ते इन्स्पिरेशनच घरात असल्यामुळे कधी असं डोक्यात आलंच नाही की नोकरी हा ऑप्शन पण आहे, की मोठं झालं, शिक्षण केलं की स्वतःसाठीच काम करायचं. असं असल्यामुळे ते खूप एक नॅचरल वाटलं. त्यामुळे नोकरी करायचं असं कधी वाटलं नाही. प्लस दुसऱ्यासाठी मी काम केलं तर मीच ते टेक ओव्हर करून ते विजन करेल. त्यामुळे बरोबर. माझं नॅचरल पण आहे की मी उद्योजिकच व्हायचं असं होतं. खूप छान. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. किरण भडंग आपल्याला प्रश्न विचारतायत अकोल्याहून. नमस्कार सर. मॅडम, म्हटलं उद्योजकामध्ये असे कोणते व्यक्तिगत गुण असावेत की ज्याचा त्या उद्योजकाला उद्योगाच्या विकासामध्ये फायदा होऊ शकतो? बर. त्यांचा सोपा प्रश्न आहे की कुठले गुण असायला हवेत की जे विकास करतील उद्योगाचा, काय सांगाल? बरोबर. एक तर आत्मविश्वास पाहिजे, जसं मी सांगितलं. आणि एक तुम्हाला काय असतं की जेव्हा तुम्ही होत असता किंवा एक तुमचं मॉडेल असतं, बिझनेस मॉडेल, ते एक नेहमी इव्हॉल्व होत असतं. मार्केटच्या कंडिशन्स बदलत असतात. आता आपण कोविड बघितलं. तर त्यामुळे एक अडॉप्टेबिलिटी पाहिजे की तुम्हाला बदलता यायला पाहिजे आणि जसं प्रसंग तसं तुम्ही रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड करायला पाहिजे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये ॲजिल म्हणतो, ॲजिलिटी पाहिजे. तर ते तुम्हाला अडॉप्ट करायला सोपं आहे आणि तसा माइंडसेट पाहिजे. तर त्याने पण खूप फरक पडेल. मग तुम्हाला कुठलाही कितीही अवघड प्रसंग तुमच्यासमोर आला तरी त्या माइंडसेटमुळे तुम्ही तुमचं मॉडेल बदलू शकता, वेगळा डिसिजन घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. खरं आहे. फ्युचर ब्रिक्स ही कंपनी तू तिथे सुरू केलीस, तर ती नेमकं काय काम करते आणि त्याची सुरुवात कशी झाली हे आम्हाला सांग. तर फ्युचर ब्रिक ही जी माझी कंपनी आहे लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये, तर तिथे आपण काय करतो की जिथे छोटे मोठे उद्योजक आहेत जे बांधकाम सेक्टरमध्ये आहेत, त्यांना आपण कर्ज देतो. आणि जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांच्याकडे डिस्पोजेबल इन्कम आहे किंवा ते गुंतवणूक करतात आणि त्यांना आपण 8 ते 9% फिक्स इंटरेस्ट देतो तिथे UK मध्ये. आणि हे सगळं एक ॲसेट बॅक्ड इन्व्हेस्टमेंट असते. सो आपलं ॲमेझॉन कसं बायर आणि सेलर असे 2 मार्केट प्लेस प्लॅटफॉर्म म्हणतात त्यांना, आणि दोन्ही साईडला कस्टमर असतात. तसंच आपलं फ्युचर ब्रिक, पण ते रिअल इस्टेटमध्ये जिथे
लोन लोन घ्यायला उद्योजक असतात, प्रॉपर्टी ऑन्ट्रप्रिनर्स त्यांना आपण म्हणतो, आणि इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर्स पण असतात, जे आपल्यासारखे इन्व्हेस्टर्स असतात, कॉर्पोरेट इन्व्हेस्टर्स असतात. तर त्यांना आपण ते अपॉर्च्युनिटी देतो. आणि हे सगळं एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मने होतं. तर सगळं पूर्ण डिजिटल असतं आणि पूर्ण ऑटोमेटेड असतं. तर याला फिनटेक म्हणतात. तर आपण हे फ्युचर ब्रिक्सचं असं काम करतो. क्या बात आहे. खूप छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलंस की कशा पद्धतीने बांधकाम क्षेत्र तू काम करतेस इथे. आपल्याला एक फोन येतोय. उमा महाजन आपल्याला प्रश्न विचारतायत तासगावहून. नमस्कार उमाताई. इतकं आनंद झालाय तुला बघून. हम भी कुछ कम नाही असे तू दाखवून देते. नाहीतर आजकाल महिलांना अरे तुम्ही जाऊन स्वयंपाक करा असं किती वेळा संदेश मिळतं. ह्याच्या संदर्भात कोणाचाही नाही करता परदेशात जाऊन उद्योगिनी झाली, हे कौतुक करायला शब्द नाही, अभिनंदन. मला एक असं विचारायचंय, आणखीन अनेक होऊ पाहणाऱ्या उद्योगिनींना अनेक अडचणी येतात, त्यासाठी मात कसं करावं, असं तुझं कानमंत्र काय आहे सांगशील का? त्यांचा प्रश्न आहे की ज्या उद्योजिका पुढे येऊ बघतात, खरंच आहे की आपल्याकडे त्यांना असंख्य अडचणींना सामना करावा लागतो. तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील? आहे ना, आता आपल्याकडे जेंडर डिस्क्रिमिनेशन सगळीकडेच असतात. तर ते एक्सटेंड कुठल्या देशात पर्यंत ते असतं. आय थिंक सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवणं, की शेवटी तुम्हाला तुमचा जर विषय माहिती असेल आणि तुम्ही काय करताय, ज्यावर आत्मविश्वास असेल, तर मग हे जेंडर किंवा तुमचं वय या गोष्टी मग नंतर कमी फरक पडायला लागतो. सो त्यामुळे तुमच्या विषयात तुम्ही काम करा आणि तुमच्या विषयावर तुमचं स्ट्रॉंग होल्ड ठेवा आणि तुम्हाला रस्ते मग उघडत जातील. आणि सगळ्याची उत्तरं कधी एकत्र नाही मिळत. तर कधी एक दरवाजा एका वेळेस उघडतो. तर ते तुम्ही फॉलो करा आणि गिवअप नका करू. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक उद्योजकाला वेगवेगळी जर्नी असते आणि वेगवेगळ्या अडचणी असतात. काहींना फिमेल, आता आपण स्त्रियांना वेगळ्या अडचणी असतात, किंवा इवन यंग आपले जे ऑन्ट्रप्रिनर्स उद्योजक आहेत त्यांना वेगळ्या अडचणी असतात. तर प्रत्येकांच्या अडचणी वेगळ्या असतात, पण तुम्ही गिवअप नका करू आणि चालत राहू द्या आणि तुमच्या कामावर फोकस करा. आणि सगळे दरवाजे एकत्र नाही उघडणार, तर सो वन बाय वन तुम्ही जावा. क्या बात आहे. खूप छान सोप्या भाषेत संदेश दिलास. मला वाटतं फक्त उद्योजकांना नाही, सगळ्यांनाच आयुष्य घालवण्यासाठी हा मोठा संदेश आहे. तू मगाशी फ्युचर ब्रिक्स या कंपनीबद्दल तर आम्हाला सांगितलंस ती कशी काम करते. पण मला असं विचारायचं आहे की हे क्षेत्र, बांधकाम क्षेत्र आपल्याच देशात नव्हे, सगळीकडे बघायला गेलं तर जिथे पुरुषांची मक्तेदारी आपल्याला अजूनही दिसते. तर अशा क्षेत्रात तुझं काम आहे. तर हे काम करताना तुला सुरुवातीच्या काळात काय अडचणी आल्या? हो, मला सुरुवातीच्या काळात फक्त हे स्त्री म्हणून नाही, तर तिकडे जाऊन, तर मी फक्त 23 वर्षाची होते जेव्हा मी चालू केलं. आता आम्हाला 6 वर्ष झाली. आणि तेव्हा तर म्हणजे की किती लहान आहेस तू, त्यातून हे इंडस्ट्री जी आहे, रिअल इस्टेट फायनान्सची जी आपण कर्ज देणारी जी रिअल इस्टेटची इंडस्ट्री आहे, त्याच्यात तर खूप अजून ओल्डर लोक असतात किंवा ट्रेडिशनल पण आहे खूप. तर त्याचाच नाही तर, आणि दुसऱ्या देशातून आहे की तुझा ॲक्सेंट वेगळा, तू इकडची नाही आहेस. तर असे पण भरपूर अडचणी किंवा कमेंट्स आलेले होते. तर ते आपण ऐकून एका कानात सोडून द्यायचं आणि जोपर्यंत आपल्याला हो मिळत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचा. तर आणि एकदा जर लोकांना कळालं की तुम्ही काय बोलताय, तुमचा विषयावर तुमचा अभ्यास आहे आणि ते सगळं कळून येतं, मग ते एकदा कळालं की तो जो फिअर फॅक्टर असतो, ॲक्च्युली काय असतं, हे फिअरच असतं, तर ते मग रिस्पेक्टमध्ये टर्न होतो. आणि मग असंच तुम्ही लोकांची हार्ट्स विन करू शकता आणि त्यांना कन्व्हिन्स करू शकता. आणि कधी शब्दांपेक्षा तुम्ही काम केलेलं करून जास्त महत्त्वाचं असतं आणि तेच परत ते रिस्पेक्टमध्ये ते कन्वर्ट होतं. सो तुम्ही कामावर फोकस करा आणि मनावर नाही घ्यायचं काही, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक घ्या आणि पुढे जात राहा. खूप छान. खरंच ही 6 वर्ष झाली या गोष्टीला. याच्यासाठी पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन करावंसं वाटतंय आणि तुझ्याशी या गप्पा अशाच सुरू ठेवणार आहे. पण इथे मात्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या भेटीला आलेली आहे आर्या तावरे, जी आपल्याशी गप्पा मारते. फोर्ब्सच्या यादीत झळकलेली ही आर्या. आर्या, तू खूप छान आमच्याशी गप्पा मारतेस, आम्हाला माहिती देतेस. याच दृष्टिकोनातून एक प्रश्न मनात आहे की
फ्युचर ब्रिक्स ही कंपनी तू सुरू केलीस, तिची CEO तू आहेस, संस्थापक आहेस. तर तिथे तू नेतृत्व कशा पद्धतीने करतेस? कसं कामाचं स्वरूप आहे? कंपनीत किती लोकं कामाला आहेत? काय सांगशील? आम्ही स्टार्टअप आहे अजून आणि तिकडे आमची टोटल 12 लोकांची टीम आहे आणि वेगवेगळ्या वयोगट, वेगवेगळ्या देशातली पण लोकं आहेत. सो खूप डायव्हर्स आहे. फिमेल जेंडरमध्ये पण डायव्हर्सिटी आहे, एथनिसिटीमध्ये डायव्हर्सिटी आणि एजमध्ये पण डायव्हर्सिटी आहे. आणि माझ्यासाठी लीडरशिप, नेतृत्व खूप महत्त्वाचं आहे. कारण की जोपर्यंत 25 लोकांपर्यंत तुमची कंपनी असते, तोपर्यंत लोकं तुमच्यासाठी काम करतात. त्यामुळे तुमच्या व्हॅल्यूज काय? सो आम्ही व्हॅल्यूजवर खूप फोकस करतो आमच्या कंपनीमध्ये. आणि आमच्या 3 कोर व्हॅल्यूज आहेत, की एक तर इंटेग्रिटी आहे, की तुम्ही काम करणार ते नेकमध्ये करा. एम्पॉवरमेंट आहे, की तुम्ही स्वतःला एम्पॉवर करा, तुमच्या कलिग्सला एम्पॉवर करा, तुमच्या शेअरहोल्डर्सला, तुमच्या कस्टमर्सला एम्पॉवर करा. आणि थर्ड म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे, की म्हणजे ओपन माइंड ठेवा. सोल्युशनला नेहमी सगळे सोल्युशन नुसते पैशाने पण नसतात. खूप महत्त्वाचं आहे बिझनेसमध्ये, पण ते पण मग तुम्ही क्रिएटिव्ह वेने कसं सॉल्व करू शकता. आपल्या मोस्ट ऑफ द जे बिझनेसेस आहेत त्यांना आर्थिकची गरज असते, पण ते जर नसेल, आता कोविडमध्ये खूप सारे बिझनेसेसला सफर करायला लागलं, काय काहींना फायदा पण झाला, पण मग असं तुम्ही नॅव्हिगेट कसं करणार? सो त्याच्यासाठी क्रिएटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे. तर या आमच्या 3 कोर व्हॅल्यूज आहेत आणि खूप ओपन ॲटमॉस्फिअर आहे. अप्रोचेबल आहे मी सगळ्यांसाठी, पण ॲट द सेम टाईम त्यांना एम्पॉवरमेंट पण खूप केलं आहे, की आमच्या 12 लोकांची टीम आहे, तर ते प्रत्येक ते ओनरशिप घेतात त्यांच्या कामाबद्दल आणि खूप ओपन कल्चर आहे, अप्रोचेबल आहे आणि त्याच्यामुळे एक कोलॅबरेटिव्हनेस येतो, एक आयडिया येते आणि आपण सगळे एकत्र पुढे चाललो असं वाटतं. सो तशा लीडरशिप स्टाईल मी अडॉप्ट केली आहे. खरं आहे. मला वाटतं खूप हे फार महत्त्वाचं आहे, की असं जर वातावरण असेल, तर माणूस पण खूप छान पद्धतीने काम करू शकतो. आणि मला वाटतं म्हणूनच तू पुढे-पुढे जातेस आणि अशीच पुढे-पुढे जात राहशील. वयाच्या 17व्या वर्षी इतक्या लांब जाणं आणि तिथे शिक्षण घेतल्यानंतर असा उद्योग सुरू करणं, की जिथे कर्जाचा प्रश्न येतोय. तर हे सगळं करताना घरच्यांना भीती नाही वाटली किंवा घरच्यांपासून इतकी तू दूर गेलीस त्यावेळेला, तर त्यावेळेला कुटुंबाची जी रिॲक्शन होती, प्रतिक्रिया होती, ती नेमकी कशी होती? माझ्या कुटुंबात सगळे एवढे वाचतात. माझे वडील खूप वाचतात, भाऊ आहे मला मोठा, तो पण खूप वाचतो, आई आहे. तर खूप सपोर्टिव्ह होते आणि त्यांना कदाचित माहिती होतं लहानपणापासून, की आहे ही वेगळी. तिला आपण मोकळं सोडलेलंच बरं आहे. तिला उडायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं आणि खूप सपोर्ट दिला आणि विश्वास ठेवला माझ्यावर नेहमी, की ती रिस्पॉन्सिबल आहे, तिला एक विजन आहे, तिला उडायचं आहे, तर उडून दे, आपण सपोर्ट करू. तर तिथे ॲक्च्युली माझा भाऊ 12वी नंतर तिकडे शिकायला गेला. मग त्याच्या पाठोपाठ मी पण गेले, मी पण इन्स्पायर झाले. आणि त्याच्यानंतर शिक्षण झाल्यानंतर उद्योजक व्हायचं हे सांगितल्यावर सुद्धा त्यांना ॲक्च्युली सरप्राईज नाही झालं. त्यांनी सपोर्टच केल्या, टाळ्याच वाजवल्या, म्हणाल्या, "तू भीड, आहे आम्ही तुझ्या पाठीशी." सो त्यामुळे कुटुंबाचा सपोर्ट खूप होता आणि त्याच्यासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे. आणि अशा काळाच्या पुढे विचार करणारं माझं कुटुंबात जन्म झाला आणि याच्यासाठी सुद्धा मला खूप आभारी आहे. निश्चितच. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या इथे तर खरंच स्थित्यंतर मोठं घडलं. तर तू तिकडे कंपनी चालवत होतीस, मॅनेज करत होतीस. तर या सगळ्या पॅन्डेमिक पिरियडमध्ये तुला काही अडचणी आल्या का? किंवा असा काही प्रसंग आठवतो का, की बापरे! आता कसं करावं? तर त्यावेळेला तू कशी परिस्थिती हँडल केलीस? हो, नक्कीच. प्रत्येक उद्योजकाला यावेळेस खूप एक डिफिकल्ट पिरियड होता मोस्ट बिझनेसेसला. तर आमचे जे आहेत लोन ॲप्लिकेशन ते कमी झाले किंवा कॉस्टिंगमध्ये आहे जे आम्ही असेस करतो, तिकडे सप्लाय चेन अफेक्ट झालं, मग कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल एक अफेक्ट झालं. सो त्याच्यामुळे एक डिप आला इन्क्वायरीमध्ये. मग तेव्हा आम्ही स्ट्रॅटेजी बदलली, की आपण हे नको, हे करू, आपलं प्रॉडक्ट चेंज करू, त्याचा क्रायटेरिया चेंज करू. मग असे सगळे आम्ही रोज एक आठवड्यातून 2दा एक टीम मीटिंग, स्ट्रॅटेजी मीटिंग घ्यायचो, की आपण याला कसं लढायचं आहे. वीकली अपडेट घ्यायचो, की कधी आता रिस्ट्रिक्शन उघडणं. आणि पण हे एका साईडचं होतं. दुसऱ्या साईडला मला फायदा पण भरपूर झाला. कारण की आम्ही इन्व्हेस्टमेंट घेतो, गुंतवणूक करतात लोकं. तर त्यामुळे घरी बसल्यामुळे लोकांची एवढी सेव्हिंग झाली आणि मग त्यांनी कुठे इन्व्हेस्ट करायचं, जिथे फिक्स रिटर्न मिळतो आणि जे प्रॉपर्टी अगेन्स्ट आहे, सिक्युरिटी आहे. तर त्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट पण आम्हाला भरपूर मिळाल्या.
सो असं आम्ही दोन्ही साईड आमची बघितली की इथे पण कसं त्याला नॅव्हिगेट करायचं एका साईडने, आणि त्याच्यासाठी एकच उपाय होता आहे की न घाबरता तुम्ही त्याला फेस करायचं. ओपन क्रिएटिव्हिटी जी म्हणलं आमची व्हॅल्यू आहे ते आम्ही खरंच इम्प्लिमेंट केली आणि सगळ्यांना बसून आयडिया करून की याला कसं फेस करायचं असे नवीन नवीन सोल्युशन केले. आणि इन्व्हेस्टमेंट साईडला आम्हाला प्रचंड खूप इन्व्हेस्टमेंट मिळालं. सो त्या साईडला आम्हाला भरपूर फायदा झाला. मला वाटतं तू मगाशी म्हणलीस तसं की येणारं दार आपण पटकन उघडून आलेली संधी घेतली पाहिजे आणि तिला तुझा फायदा झाला. निश्चितच आपल्याला एक प्रश्न येतोय कार्यक्रमामध्ये. रश्मी कोरटवार आपल्याला प्रश्न विचारतायत बोरिवलीहून. नमस्कार रश्मीताई. हॅलो. नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न असा विचारायचा आहे की जसं हे ग्लोबल वॉर्मिंग होतंय, तर मी रोज एका न्यूज चॅनलमध्ये बघते इकडे पूर आहे, तिकडे पूर आहे, म्हणजे पूर्ण जगात. आणि यांची घराची छतं उडून जाते, सगळे घरं कोसळत आहे. आणि आता आपण तर मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो, तर मग ह्याला भवितव्य काय आहे? की जसं मुंबईबद्दल पण मी खूप ऐकते तर म्हणजे मला असं वाटायला की कसं करायचं हे, कुठं राहायचं असं. त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला, आपण तो वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो की हे जे बांधकाम क्षेत्रातलं भवितव्य आहे तर हे करताना काय विचार साधारण केला पाहिजे, काय सांगाल याविषयी? आपलं एन्व्हायरमेंट खूप कॉन्शियस असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण पुढच्या पिढीचा नेहमी विचार करायला पाहिजे. आपण एवढं सुंदर आपल्याला या प्लॅनेट अर्थ जे आपण म्हणतो तिथे आपला जन्म झाला आणि आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या जनरेशनची. त्यामुळे आम्ही एक्झाम्पल तिकडे आम्ही नेहमी बघतो की किती एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल बिल्डिंग आहे, किती त्यांनी ॲक्टिव्हनेस घेतला. आणि त्यांनी जर तेवढं केलं असेल एन्व्हायरमेंट कॉन्शियस बिल्डिंग किंवा मटेरियल रियूज केलं असेल तर त्यांना आपण प्रोत्साहन देतो, चांगलं प्राइसिंग देतो. तर असे आम्ही ऑलरेडी स्ट्रॅटेजीज एम्प्लॉय करतो. आणि आमच्या साईडने कमर्शियल लेवलला आपण कसं सपोर्ट करता येईल एन्व्हायरमेंटला त्याला पण आपण बघतो. आणि पर्सनल लेवलला सुद्धा कसं करता येईल, तुम्ही रिसायकलिंग म्हणा किंवा मिनिमलिस्टिक आता एक चालू झालं आहे तर आपल्या पद्धतीने पण पर्सनल लेवलला पण एक वेगळी जर्नी आहे आणि ती करावी, कारण की आपली जबाबदारी आहे. खरं आहे, पर्यावरण आपलं आहे त्यामुळे हे करतानाही आपल्याला हा विचार केला पाहिजे. फोर्ब्सच्या यादीतली गोष्ट पुन्हा परत परत सांगते, खरंच अभिमानास्पद आहे. पण आता तुझं पुढचं लक्ष काय आहे, म्हणजे तुला काय असं वाटतंय की हे करायचं आहे आपल्याला आयुष्यात? आत्तापर्यंत आपण फ्युचर ब्रिक्स म्हणजे जसं उभा केलं आणि त्याच्यासाठी खूप कॅपिटल लागतं. तर त्यामुळे सुरुवातीला जे उभं करून आपण 2 मिलियन आपण रेज करून आणि आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर 100 कोटी लोकांना कर्ज दिलं आहे तिकडच्या बांधकामार उद्योजकांना इंग्लंडमध्ये. आणि ते इन्व्हेस्टमेंट म्हणून पण आपण 10% लोकांना ते रिटर्न पण केलं आहे. तर एक पूर्ण सायकल झालेलं आहे. आणि आता पुढचं विजन असं आहे की आपण 1000 कोटीपर्यंत कसं पोचायचं आणि तिकडे लंडन स्टॉक एक्सचेंजला आपली कंपनी कशी लिस्ट करायची. आणि हे आपलं विजन आहे. आणि SME हाऊस बिल्डर्सला कसं आपण मदत करून आपलं लोन बुक 1000 कोटीपर्यंत कसं वाढवायचं ते आहे. आणि त्याच्यानंतर गिव्ह बॅक कसं करायचं. एक प्रश्न आलेला खूप सुंदर की आपण समाजात कसं आपण परत करायचं. तर जे उद्योजक आहे, ज्यांना उद्योजक व्हायचं आहे त्यांना पुढे खूप मदत करण्याची मला इच्छा आहे. आणि त्यावर पण एक विजन आहे याच्यानंतर. खूप छान. आपल्याला एक प्रश्न येतोय. चंदा मॅडम आपल्याला प्रश्न विचारतात औसारहून. नमस्कार चंदा मॅडम. त्यांना राणी विचारायचं अवसार. आहे की त्यांची माझी भेट होऊ शकेल का? कारण त्या जर बारामतीमध्ये असतील किंवा माळेगावमध्ये असतील तर त्यांची भेट होऊ शकेल का? कारण मला त्यांच्याकडून पर्सनल गायडन्स पाहिजे होतं. बर. त्यांनी असा प्रश्न विचारलाय. नक्की मी ईमेल पाठवते आणि आपण नक्की भेटू. नक्कीच. खरंच आपल्याकडून मार्गदर्शन आपल्याला हवंच आहे, कारण सगळ्यांनाच ही उत्सुकता आहे की आपल्यालाही असं पुढे जायचं असेल तर काय पद्धतीने काम केलं पाहिजे. याच दृष्टीने अजून एक मनात प्रश्न आहे की करोनाच्या काळात हे काम तुम्ही ज्या पद्धतीने करत होतात तसं भारतामध्ये उद्योजकांना पुढे येण्यासाठी काही करावं असा विचार आहे का? भारतातल्या तरुणांनी पुढे यावं म्हणून काय करायचं हे आपण सांगाल? खूप महत्त्वाचं आहे आणि उद्योजक होणं, कारण की उद्योजक जे असतात ते आपल्या इकॉनॉमीचे बॅकबोन असतात. आणि जे आपले स्मॉल टू मीडियम बिझनेसेस आहेत ते पूर्ण इकॉनॉमीचे बॅकबोन असतात. आणि नवीन उद्योजक काय होतं, त्याने इनोव्हेशन येतं एक देशात. आणि आपण एवढा आपला मोठा भारत देश आहे आणि आपली लोकसंख्या 1.2 बिलियन आहे. तर हे
हे बाकीचे देशांना त्याचं खूप कुतूहल आहे. US मध्ये बघा तुम्ही किंवा UK सुद्धा खूप छोटा देश आहे भारताच्या प्रमाणे. तर त्यामुळे आपल्याला प्रचंड अपॉर्च्युनिटी आणि स्कोप आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपण नवीन नवीन उद्योजक आपण तयार करू, त्यांना प्रोत्साहन देऊ. आर्थिक आहे, आर्थिक पद्धतीने असू दे का टॉक्स आपण जे आता करतोय त्या पद्धतीने असू दे, ॲक्सेलरेटर प्रोग्राम्स आहेत, इन्क्युबेशन सेंटर आहे किंवा त्यांना एक सीड कॅपिटल तयार करणं. आता तिथे UK मध्ये जे छोटे बिझनेसेस असतात त्यांना जे इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करावं म्हणून त्यांना ते एक टॅक्स रिलीफ स्कीम असते, म्हणजे प्रोत्साहन देतात लोकांना की बिकॉज सुरुवातीच्या स्टेजला रिस्की असतं आणि जसा बिझनेस मच्युअर होत जातो तसं ते अजून मेनस्ट्रीम फायनान्स ॲक्सेस करू शकतात. सो अशा एक योजना जर शासनाने आणल्या तर त्याचा पण खूप प्रचंड आपल्याला उपयोग होईल. आणि सो अशा वेगवेगळ्या वेजने उद्योजकांना मदत करणं खूप गरज आहे, कारण की तेच इनोव्हेशन आणतात, तेच आयडियाज आणतात आणि तीच आपली पिढी आपल्याला पुढे घेणार आणि आपलं भारताचं नाव पण सगळीकडे जाणार. निश्चितच. खरं तर आजच्या तरुणींना खूप इच्छा असते की आपणही पुढे जाऊन ह्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तर विशेषतः बांधकाम क्षेत्रात किंवा तू जिथे काम करतेस त्या क्षेत्रात जर पुढे जायचं असेल तर 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर साधारण कोणत्या करिअरच्या अपॉर्च्युनिटी आहेत की जे आपल्याला पुढे जाऊन शिकता येईल किंवा परदेशात जाऊन असा व्यवसाय सुरू करता येईल, तुझ्यासारखं नाव कमावता येईल, काय सांगशील? आय थिंक सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवणं म्हणजे की आपल्याला ज्याच्यातून आनंद मिळतो त्या गोष्टी आपण फॉलो कराव्यात. असा कुठलाच फॉर्म्युला नसतो की जो तुम्ही फॉलो कराल फिक्स फॉर्म्युला आणि तुम्हाला सक्सेस मिळेल. प्रत्येकाची एक जर्नी एक युनिक असते आणि प्रत्येक माणूस एक युनिक असतो. त्यामुळे आपल्याला ज्याच्यातून आनंद मिळतोय ते तुम्ही फॉलो करा. तर ते आता किती मोठे उद्योजक ड्रॉपआउट पण झाले आहेत आणि एवढे मोठे उद्योजक झाले आहेत. सो असा काही फिक्स रूट नसतो. तुम्हाला एखाद्या विषयात आवड आहे त्याला एक्सप्लोअर करा आणि हे ट्रायल एररच असतं सगळं, स्पेशली उद्योजक होणं. आणि तुम्ही जितकं लवकर चालू कराल तुमची ही एक्सपेरिमेंटेशन प्रोसेस तितकं चांगलं, बिकॉज त्यातून धडे मिळतात. तर सक्सेस इज इम्पॉर्टंट बट सक्सेस इज अ रिझल्ट ऑफ फेल्युअर, बिकॉज त्या फेल्युअरमधूनच तुम्हाला धडे मिळत तुम्ही सक्सेस होता. तर त्यामुळे तुम्ही असा फिक्स रूट घेण्यापेक्षा ओपन ठेवा माइंड आणि ज्यातून आनंद मिळतो ते तुम्ही एक्सप्लोअर करा, त्याला फॉलो करा. निश्चितच हे फार महत्त्वाचं आहे की आनंद मिळेल तिथे जा. आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत, गप्पा मारणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करते. आपण फोर्ब्स यादीत चमकलेल्या आर्या तावरे यांच्याशी गप्पा मारतोय. आर्या, मला असं विचारायचं आहे की ही कंपनी सुरू केल्यानंतर असंख्य अडचणी आल्या किंवा ते काम करत असताना असंही झालं असेल की स्ट्रेस आला असेल, तणाव आला असेल, तर हा तणाव दूर करण्यासाठी तू काय उपाय केलेस, काय सांगशील? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. आणि उद्योजक असा फील्ड आहे की ते त्याच्यात वर खाली असतं म्हणून. काय काय लोक ॲडव्हेंचर म्हणतात यांना, काय काय लोक अनस्टेबिलिटी म्हणतात. तर हे पार्ट आणि पार्सल ऑफ द जर्नी आहे. सो तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर इट कम्स विथ इट टेरिटॉरी. सो इम्पॉर्टंट आहे मेंटल हेल्थ आपलं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही शरीराची काळजी घेता तसं तुम्ही मानसिकची पण काळजी घ्यायला पाहिजे. सो त्याच्यासाठी मी पर्सनली सकाळी लवकर उठते, मी योगा करते, मी पळायला जाते, सो एक्झरसाइज करते, चांगलं खाणं, मेडिटेशन करणं, तुमच्या दुसऱ्या वाचन करणं, माझ्यासाठी मी हॉबी फॉलो करते, किंवा तुमच्या फॅमिलीवर टाईम स्पेंड करणं, मैत्रिणींबरोबरच क्वालिटी टाईम स्पेंड करणं, निसर्गात जाणं. तर अशा गोष्टी मी बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करते आणि त्यामुळे ते स्ट्रेस पण मग बॅलन्स होतो. आणि सगळ्यात मोठं गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची गरज म्हणजे की लाईफ इज अ जर्नी. तर त्याच्यात चढ उतार तर येतातच. त्यामुळे आणि नथिंग इज परमनंट, काही परमनंट नसतं. त्यामुळे तुम्ही पुढे जात राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं आहे, तू आत्ता म्हणालीस तसं की हे ॲडव्हेंचरच आहे, हे खरंच धाडस आहे. कुठली नवीन गोष्ट सुरू करतानाही आपल्याला भीती वाटते, तर उद्योजक आपण तिथे स्वतः कंपनी काढण्याला तर निश्चितच धाडस म्हणायला लागेल. तर हे धाडस कुठून आलं तुझ्यात? धाडस आय थिंक जेव्हा मी लहानपणापासूनच तेव्हा त्या गोष्टी डोक्यात घातलेल्या. वडिलांच्या ज्या स्टोरीज ऐकायचे मी त्यांचे, की त्यांनी कसं धाडस घेतलं, ते कसं गावातून येऊन पुण्यात येऊन त्यांनी सरकारी सगळं असताना 2 मुलं असताना सगळं सोडून व्यवसाय चालू केला.
आणि मग पुस्तकातून पण बाकीच्या उद्योजकांचे गोष्टी ऐकून सुद्धा खूप त्यातून एक प्रेरणा मिळाली. त्यामुळे धाडस हे नॅचरलच वाटलं. तर बाकीच्या लोकांचं धाडस वाचून, ऐकून, बघून एक ते धाडस मिळालं. खूप छान. आपल्याला एक फोन येतोय. वसईहून आपल्याशी बोलतायत शिवानंद सर. नमस्कार सर. नमस्कार. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत. बोला. हा नमस्कार मॅडम. आता सध्या फोक्स यादीमध्ये नाव आल्यामुळे आम्हाला सुद्धा फार आनंद होतो. मग त्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे आता दुसरी मुलं जी असतात त्यांना कशा प्रकारे अभ्यासक्रम असून दे किंवा काय असं माहिती वगैरे घेतलं तर म्हणजे पुढे त्यांनी सुद्धा ते मुलांनी सुद्धा त्यामध्ये भाग घेऊ शकतात किंवा त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन कराल की त्यांनी फोक्स ह्याच्यामध्ये यावं असं वाटेल तर काय केलं पाहिजे, कशा प्रकारे राहायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे, असं माझा प्रश्न आहे मॅडम. निश्चितच मला वाटतं आपण मगाशी बोलताना हे सांगितलंच आहे, तुम्ही मार्गदर्शन केलंय, पण अगदी थोडक्यात सांगायचं तर तुम्ही काय पद्धतीने मार्गदर्शन कराल? मुलांना जी आवड आहे त्यांना तुम्ही सपोर्ट करा एक कुटुंब म्हणून. आणि त्याला त्या एखादा विषय असेल त्याला ते एक्सप्लोअर करणं खूप महत्त्वाचं आहे. मग त्याचा अभ्यास घ्या, त्याच्यावर तुम्ही वर्कशॉपला जा, काही इव्हेंट्स असेल त्याला जा. त्याचा जितकं तुम्ही त्या खोलमध्ये जावाल आणि जितकं त्या आयडिया किंवा त्या विषयाला तुम्ही एक्सप्लोअर कराल ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे असं आणि सगळं शिक्षण फक्त फॉर्मलाइज वेने नाही मिळत. तर तुम्ही पुस्तकं वाचा, लोकांना भेटा, फिरायला जावा. त्याच्यातून पण एक्सपोजर आणि एक आयडिया येते. सो तसं एक पूर्ण होलिस्टिक जे ग्रूमिंग असतं ते अशा वेगळ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला करता येईल. निश्चितच. आर्या, मला असं परत एकदा विचारावंसं वाटतंय की तू वाचनाचा छंद आम्हाला सांगितलास, तरी सुद्धा सुट्टीच्या वेळेला वाचन सोडून तुला काय करावंसं वाटतं? काय तुझे इतर काय काय आवडी-निवडी आहेत? प्रवास करायला खूप आवडतो, वेगवेगळ्या देशात त्यांचं कल्चर जाणून घ्यायला, तिकडच्या लोकांना भेटायला. याचा छंद खूप आहे, लहानपणापासूनच होता. त्यामुळे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो आणि एक ब्रेक पण मिळतो आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आपल्याला कधी-कधी एक इन्स्पिरेशन आणि आयडिया पण येऊन जाते. सो ते करायला खूप आवडतं, खेळायला खूप आवडतं आणि वेगळ्या लोकांना भेटून त्यांना समजणं, त्यांची आयडिओलॉजी ते मला खूप आवडतं. एवढा मोठा प्रवास करताना तू असं समोर कोणाला आदर्श ठेवलंयस का, की हे माझे आयडियल आहेत आणि मला यांच्यासारखं पुढे जायचं आहे? एक उद्योजक म्हणून असं कोणी तुझ्या पुढ्यात येतं का? मी ॲक्च्युली लहान असताना खूप खूप उद्योजकांची पुस्तकं वाचली. किरण मुजुमदार शॉ म्हणा किंवा रिचर्ड ब्रॅन्सन म्हणा UKतले. तर या रेंजपासून सगळ्यांतून त्यांचे एक छोटे छोटे इन्स्पिरेशन घेऊन आणि शेवटी आपलं एक आयडेंटिटी युनिक असते आणि आपल्याला कोणासारखं व्हावं पेक्षा आपण स्वतःचं कसं हाऊ डू आय बिकम द बेस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ, तर अशीच माझी इच्छा आहे आणि सगळ्यांकडून थोडं थोडं इन्स्पिरेशन मी घेते. क्या बात आहे. खूप छान. मला वाटतं आपण आपल्याशीच स्पर्धा करणं किंवा आपल्यालाच चांगलं मानून जाणं. निश्चितच आपल्याला पुन्हा एक फोन येतोय. ज्योती सापळकर आपल्याला प्रश्न विचारतायत बोरिवलीहून. नमस्कार ज्योतिताई. त्या मॅडमला नमस्कार, अर्चना मॅमला. आणि अतिशय सुंदर झालाय प्रोग्राम. त्याची चर्चा खूप छान चालली आणि ह्याच्यातून आम्हाला असं शिकायला मिळतं की बायका कशात कमी नाही आहे आणि तुमचा म्हणजे कसा व्यवसाय आहे बांधकाम विषयीच्या ह्याच्यात लोन देण्याचा, हा असा आगळा वेगळा व्यवसाय आहे तुमचा. तर आम्हाला खूप घेण्यासारखं आहे, प्रेरणा घेण्यासारखं आहे ह्या कार्यक्रमातून. आणि मला एक विचारायचं होतं, कोरोनाच्या ह्याच्यामध्ये ह्या बिझनेसवर काही परिणाम झाला का? त्यांच्या प्रश्नाला आपण आधीच उत्तर दिलेलं आहे. मला वाटतं की काही परिणाम झाला का, किंवा मला आता असंच एक विचारायचं की अशीच जर परिस्थिती पुढे आली साधारणपणे तर काय पद्धतीने तुमचं काम असेल, काय दिशा असेल कामाची? आय थिंक ओपन माइंड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की बिझनेसमध्ये, मार्केटमध्ये कंडिशन्स बदलत असतात. तर तुम्ही एक अडॅप्टेबिलिटी तुमच्याकडे पाहिजे की हे नाही झालं तर हे स्ट्रॅटेजी अडॉप्ट करा, लवकर त्याला कशी अडॉप्ट करायची, किंवा त्याच गोष्टी तुम्ही करत असाल आणि तोच रिझल्ट मिळत असेल तर मग तुम्ही डेटा बघा तुम्हाला आणि स्वतःशी ऑनेस्ट राहून तुम्ही तो क्विक डिसिजन घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि काळाप्रमाणे आपण बदलणं पण महत्त्वाचं आहे. सर्कमस्टॅन्सेसबरोबर त्याला अडॉप्ट करून पुढे जाणं अशी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे. खरंच आहे. मला वाटतं कारण परिस्थिती बदलतच राहते, त्यामुळे काळानुसार आपण स्वतःलाही बदल करणं हे आवश्यक आहे. खूप
खूप छान आर्या, तू खूप छान माहिती आम्हाला दिलीस. तर निश्चितच हा कार्यक्रम कसा वाटला हे विविध प्रतिक्रिया देऊन आम्हाला निश्चित कळवा आणि त्यासाठी आपण वेगवेगळी माध्यमं वापरू शकता. तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या माध्यमांद्वारे प्रतिक्रिया देऊ शकता. त्याच्यासाठी www.facebook.com/DD सह्याद्री हे फेसबुकवर, सखी सह्याद्री @gmail.com हा आमचा मेल ID आहे. www.youtube.com/DD सह्याद्री यूट्यूबवर सुद्धा प्रतिक्रिया देऊ शकता. @DD सह्याद्री हे आमचं ट्विटर हँडल आहे. कार्यक्रम कसा वाटला, विषय कसा वाटला, आर्याशी गप्पा कशा वाटल्या हे जरूर आम्हाला कळवा. आर्या, अगदी खूप छान पद्धतीने आम्हाला जाताना अगदी थोडक्यात सांगायचं तर काय सांगशील? आय थिंक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण आपल्या कामावर फोकस करायला पाहिजे, स्वतःशी ऑनेस्ट राहिलं पाहिजे आणि एक आत्मविश्वास पाहिजे. कारण की आयुष्य वरखाली असतं, कधी परफेक्ट नसतं. त्यामुळे आपण पुढे जात राहणं आणि न घाबरता प्रत्येक संकटांना आपण उभं राहणं किंवा त्याला फेस करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि असंच मी उद्योजकांना पण सांगेल. आणि आपल्या भारतसारख्या एवढ्या मोठ्या देशाला खूप गरज आहे उद्योजकांची. तर तुम्ही सगळे चांगले काम करत राहा आणि थँक्यू सो मच. धन्यवाद मला निश्चितच आर्या, मला वाटतं तू इथे वेळात वेळ काढून आलीस आणि इतकं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला केलंस, छान गप्पा मारल्यास. त्यासाठी संपूर्ण टीमच्या वतीने मी तुझे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. तुझ्या या प्रेरणेतून असंख्य उद्योजक तयार होतील असा आम्हाला निश्चित विश्वास वाटतो. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार.